हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय चॅनल. आज आपण घेतो आहे बॉम्बे हायकोर्टसाठीचं क्लर्क आणि शिपाई पदासाठीचं स्टॅटिक जी के. आजचा पार्ट आहे 4. हा कदाचित लास्ट पण असू शकतो. ठीक आहे, तर आजचे क्वेश्चन स्टार्ट करू. पण त्याच्या आधी तुम्ही ना व्हिडिओ वाटल्यास स्पीड वाढवून बघत जा, पण पूर्ण बघत जा, स्किप नका करू. आणि मी जोपर्यंत ऑप्शन वाचते ना तोपर्यंत तुमचा आन्सर काय येतं, चूक येतं, बरोबर येतं, किती बरोबर येतात ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा. ठीक आहे, तर स्टार्ट करू. राष्ट्रपती राजवट ही घटनेच्या कोणत्या कलमान्वये लागू करता येते? कलम 356, कलम 358, कलम 360, कलम 370. तर याचा आन्सर आहे कलम 356. तर राष्ट्रीय आणीबाणी ही असते कलम 352 नुसार. नंतर असते राष्ट्रपती राजवट, ती असते कलम 356 नुसार. आणि आर्थिक आणीबाणी असते कलम 360 नुसार. ठीक आहे, तर पुढचा प्रश्न आहे, रेडियमचा शोध कोणी लावला? रुदरफोर्ड, न्यूटन, आईन्स्टाईन, मेरी क्युरी. तर याचा आन्सर आहे ऑप्शन डी, मेरी क्युरी. पुढे आहे, बाऊल हा लोककला प्रकार कोणत्या राज्यात प्रसिद्ध आहे? बाऊल हे एक नृत्य प्रकार आहे, तर तो कोणत्या राज्यातला आहे? छत्तीसगड, महाराष्ट्र, पश्चिम बंगाल, गोवा. तर याचा आन्सर आहे सी, पश्चिम बंगालमध्ये प्रसिद्ध आहे. पुढे आहे, मोनालिसा या चित्राचा चित्रकार कोण? मायकेल एंजेलो, रॉबेल, लिओनार्डो दा विन्सी यापैकी नाही. तर फेमस मोनालिसाची पेंटिंग जो पुरुष आहे का स्त्री आहे हे अजून कोणाला कळलं नाही आहे. तर ती पेंटिंग कोणाची? तर ती आहे दी ग्रेट लिओनार्डो दा विन्सी. त्याच्यानंतर पुढे आहे, महाराष्ट्रातील कोणत्या ठिकाणी नवीन बंदराच्या निर्मितीस केंद्राने मंजुरी दिली? मुंबई, वाढवण, गोंदिया, रायगड. तर हा खूपच चर्चेतला विषय आहे, त्याचा आन्सर आहे वाढवण. त्याच्यानंतर आहे, पहिला अणुस्फोट पोखरण येथे डॅश डॅश साली करण्यात आला होता? मे 1964, मे 1973, मे 1984, 1994. तर याचा आन्सर आहे ऑप्शन बी, मे 1974. तुम्ही तो मूवी बघितला असेल ना, काय तो जॉन अब्राहमचा, पोखरण अणुचाचणीवर होता तो. त्याच्यात कसं त्यांनी वाळवंटात मे महिन्याच्या एवढं उन्हात ते केलेलं होतं. ठीक आहे, तर पुढचं आहे, गोदावरीच्या किनाऱ्यावर खालीलपैकी कोणते शहर वसलेले नाही? पैठण, संगमनेर, नाशिक, नांदेड. तर गोदावरीवर संगमनेर नाही आहे, बाकीचे आहेत. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न आहे, गोबर गॅस संयंत्रातून कोणता वायू मिळतो? इथेन, मिथेन, पेट्रोलियम, केरोसिन. तर याचा आन्सर आहे मिथेन. गोबर गॅसमधून मिथेन मिळते. नंतर आहे, गोंडवनाची राणी कोण होती? चांदबिबी, राणी पद्मावती, राणी दुर्गावती, नूरजहान. तर याचा आन्सर आहे ऑप्शन सी, राणी दुर्गावती. त्याच्यानंतर आहे, शरीराचे तोल सांभाळण्याचे काम कोणाकडून केले जाते? लहान मेंदू, मोठा मेंदू, चेतातंतू, हृदय. तर याचा आन्सर आहे लहान मेंदू. छोटा मेंदू तोल सांभाळतो. पुढे आहे, सदैव अटल हे समाधी स्थळ नवी दिल्ली येथे ते कोणाचे समाधी स्थळ आहे? आता त्याच्या नावातच येते सदैव अटल, म्हणजे याचा आन्सर आहे अटल बिहारी वाजपेयी. त्याच्यानंतर पुढे आहे, फॉर्म्युला आहे E=mc². हा सिद्धांत कोणी मांडला? एडिसन, आईन्स्टाईन, गॅलिलिओ, न्यूटन. त्याचा आन्सर आहे आईन्स्टाईन यांनी मांडला. त्याच्यानंतर आहे, राष्ट्रीय महिला आयोगाची स्थापना कोणत्या साली करण्यात आली? 1994, 1990, 1961, 1992. तर याचा आन्सर आहे 1992 साली करण्यात आली. हे लक्षात ठेवा, ही स्थापना वगैरे ना हे जास्त विचारतात शिपाईसाठी. ठीक आहे, तर पुढचा प्रश्न आहे, पंडित दीनदयाळ उपाध्याय इन्स्टिट्यूट ऑफ आर्किओलॉजी ही संस्था कोठे स्थापन करण्यात आली?
नवी दिल्ली, जगन्नाथपुरी, ग्रेटर नोएडा, मेरठ. तर याचा आन्सर आहे ऑप्शन सी, ग्रेटर नोएडा. त्याच्यानंतर आहे कल्याण सोना आणि सोनालिका या कोणत्या पिकांच्या संकरित जाती आहे? तांदूळ, ज्वारी, कापूस, गहू. तो याचा आन्सर आहे गहू. गव्हाच्या जाती आहेत या. म्हणजे भरपूर क्वेश्चन हे शिपाईसाठी ना पोलीस भरतीच्या लेवलचे प्रश्न आहे. त्यांना जसे येतात ना, म्हणजे हे कल्याण सोना, हे पिकांच्या जाती वगैरे, हे पोलीस भरतीच्या वेळेस तर खूपच असतं हे. म्हणजे त्यांचे आत्ताचे जे झालेत ना त्यांचे पेपर, ते जरी तुम्ही केले ना तरी खूप फायद्याचं ठरणार आहे तुम्हाला. आत्ता, आज, परवा नाही, कालच जो पेपर झाला 15 तारखेला, जेवढे पोलीस भरतीचे पेपर झाले ना तेवढे सगळे बघून घ्या एकदा. GK आणि मॅथ पण त्याच लेवलचं येतं. ठीक आहे, तर पुढचा प्रश्न आहे याचा आन्सर याचं राहिलं ना. सतीश धवन अवकाश केंद्र श्रीहरिकोटा हे कोणत्या राज्यात आहे? तेलंगणा, केरळ, तमिळनाडू, आंध्र प्रदेश. तर याचा आन्सर आहे ऑप्शन डी, आंध्र प्रदेश. नंतर आहे स्वयंचलित वाहनातून कोणता विषारी वायू बाहेर पडतो? कार्बन मोनॉक्साईड, मिथेन, कार्बन डायऑक्साईड, ओझोन. तर याचा आन्सर आहे ऑप्शन ए, कार्बन मोनॉक्साईड. त्यानंतर आहे आर्थिकदृष्ट्या मागासांना आरक्षण देणारे पहिले राज्य कोणते? ऑप्शन ए, गुजरात, तमिळनाडू, राजस्थान, केरळ. तर तो आर्थिकदृष्ट्या EWS वाल्यांना आरक्षण देणारे पहिलं गुजरात होतं. त्याच्यानंतर आहे भारतीय राज्यघटनेतील अस्पृश्यता नष्ट करण्यासंबंधी कलम कोणते? कलम 15, कलम 16, कलम 17, कलम 18. तर अस्पृश्यतावालं म्हणजे ॲट्रॉसिटीचं कलम आहे कलम 17. याचा आन्सर आहे ऑप्शन सी, कलम 17. ही जी मी तुम्हाला सांगितलं आहे ना त्या आपला शिपाई स्टडी प्लॅन व्हिडिओमध्ये मेन कलम करायचीत. ठीक आहे, तर पुढचा प्रश्न आहे मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो? 13 सप्टेंबर, 15 सप्टेंबर, 17 सप्टेंबर, 19 सप्टेंबर. तर हे पण याचा आन्सर आहे 17 सप्टेंबर. त्याच्यानंतर आहे भारतातील पहिला कचरा कॅफे कोठे सुरू करण्यात आला? आसाम, छत्तीसगड, केरळ, गोवा. तर याचा आन्सर आहे छत्तीसगडला सुरू केला आहे कचरा कॅफे. एकदा गुगलला बघा नक्की कसं आहे ते कचरा कॅफे. ठीक आहे, त्याच्यानंतर आहे भारतातील सर्वात मोठा धबधबा कोणत्या राज्यात आहे? कर्नाटक, केरळ, महाराष्ट्र, आंध्र प्रदेश. तर तो आहे कर्नाटकमध्ये. विहार नदीवर आहे हा धबधबा. तो कोणता आहे तुम्ही मला सांगा कमेंटमध्ये. आणि हा आशियातला 2 नंबरचा सर्वात उंच धबधबा आहे, सर्वात मोठा धबधबा आहे हा वाला, जो कर्नाटकला आहे तो. आणि त्याच्यानंतर मग तो जो जोग आहे तो 2 नंबरला आहे, तो पण कर्नाटकमध्येच आहे. ठीक आहे, तर याचं नाव मला कमेंटमध्ये सांगा. तो हा विहार नदीवर आहे. ठीक आहे, पुढचा आहे प्रश्न. रक्तातील हिमोग्लोबिनमध्ये हा खनिज पदार्थ असतो. कॅल्शियम, फॉस्फरस, लोह, आयोडीन. तर याचा आन्सर आहे लोह. रक्तामध्ये लोह असतं. त्याच्यानंतर आहे निफाड, म्हणजे नाशिकचं. हे खालीलपैकी कोणत्या समाजसुधारकाचे जन्मस्थळ आहे? गोपाळ गणेश आगरकर, न्यायमूर्ती रानडे, महर्षी धोंडो केशव कर्वे, पंडिता रमाबाई. याचा आन्सर आहे बी, न्यायमूर्ती रानडे यांचं स्थळ आहे. त्याच्यानंतर आहे विंचू हा डॅश डॅश प्राणी आहे. अंडी देणारा, पिल्लांना जन्म देणारा, वरील दोन्ही यापैकी नाही. तर याचा आन्सर आहे पिल्लांना जन्म देतो हा विंचू. पुढे आहे मुळा, गाजर, बीट या कोणत्या वनस्पती आहेत? बहुवार्षिक, वार्षिक, द्विवार्षिक, रोपटे. म्हणजे या की वर्षातून किती वेळेस येतात? एकदाच येतात, दोनदा येतात की जास्त वेळ येतात असं येते. तर ह्या मुळा, गाजर, बीट हे द्विवार्षिक आहे, हे वर्षातून 2दा येतात. त्याच्यानंतर आहे भारतीय संसदेचे सर्वात जास्त कामकाज कोणत्या भाषेत चालते?
इंग्रजी, मराठी, हिंदी यापैकी नाही. तर संसदेचं आहे. संसदेचं सर्वात जास्त कामकाज हे हिंदीत चालते. त्याच्यानंतर आहे भारतीय घटना समितीने किती प्रमुख समित्या स्थापन केल्या होत्या? प्रमुख समित्या विचारलेल्या आहे. 12, 10, 8, 5. तर याचा आन्सर आहे 8. प्रमुख समित्या आहेत. प्रमुख. क्वेश्चन नीट वाचायचा. त्याच्यानंतर आहे श्रद्धानंद छात्रालय कोणी सुरू केले होते? पंजाबराव देशमुख, छत्रपती शाहू महाराज, महर्षी धोंडो केशव कर्वे, महात्मा गांधी. तर याचं आन्सर आहे डॉक्टर पंजाबराव देशमुख यांनी श्रद्धानंद छात्रालय सुरू केले होते. त्यानंतर आहे ए मेरे वतन के लोगो हे गीत कोणत्या गीतकाराने लिहिले आहे? इक्बाल, प्रदीप, मोहम्मद अली, सलील बेगम. तर लिहिलं कोणी हे विचारलं आहे. तर याचा आन्सर आहे प्रदीप. गायलं कोणी तर ते वेगळं आहे. लिहिलं कोणी? प्रदीप. पुढे आहे भारत सरकारने राष्ट्रीय युद्ध स्मारक कोठे उभारले आहे? नवी दिल्ली, कारगिल, झाशी, अहमदाबाद. तर याचा आन्सर आहे नवी दिल्लीला उभारलं आहे. त्याच्यानंतर आहे भारतात अंधश्रद्धा निर्मूलन कायदा करणारे पहिले राज्य कोणते? ऑप्शन ए महाराष्ट्र, नंतर गुजरात, कर्नाटक, हरियाणा. तर याचा आन्सर आहे आपला महाराष्ट्र. पुढे आहे बालकाला पोलिओ प्रतिबंधक लस डॅश डॅशद्वारे दिली जाते. इंजेक्शन व तोंडाद्वारे, इंजेक्शनद्वारे, तोंडाद्वारे यापैकी नाही. तर याचा आन्सर आहे 1. ही दोन्ही प्रकारे दिली जाते. फक्त तोंडाद्वारे नाही दिली जात. इंजेक्शन आणि तोंडाद्वारे दोन्ही प्रकारे दिली जाते. नंतर आहे बियांच्या कडक कवचामध्ये कोणत्या ऊती आढळतात? दृढ, पृष्ठभागीय, स्थूलकोन, घरित. तर याचा आन्सर आहे ए. दृढ. थोडं पटपट घेते कारण खूपच लांब होऊन जातो व्हिडिओ, मग पूर्ण बघत नाही कोणी. ठीक आहे. तर पुढचा आहे राज्यघटना तयार करण्यासाठी किती प्रमुख विषय समित्या स्थापन करण्यात आल्या? मग अशी आपण इथेच बघितला की प्रमुख समित्या आणि आता इथे आहेत विषय समित्या. तर त्या होत्या 12. विषय समित्या ह्या 12 होत्या. ठीक आहे. तर पुढचा प्रश्न आहे प्रार्थना समाजाची स्थापना केव्हा करण्यात आली होती? 1867, 1875, 1828, 1829. तर याचा आन्सर आहे ऑप्शन ए 1867ला प्रार्थना समाजाची स्थापना करण्यात आली. त्याच्यानंतर आहे नारळ हा डॅश डॅश कटिबंधीय पीक आहे. उष्ण, शीत, भूमध्यसागरी, ध्रुवीय. तर नारळ हे कुठे येते? शक्यतो करून किनाऱ्याच्या भागाला येते, समुद्र किनाऱ्याच्या भागाला. तर ते आहे भूमध्यसागरी आन्सर. त्याच्यानंतर आहे बौद्ध धर्माचे संस्थापक गौतम बुद्ध यांचा जन्म इसवी पूर्व 563 डॅश डॅश येथे झाला. हस्तिनापूर, लुंबिनी, घोलबिरा, वैशाली. तर याचा आन्सर आहे बी. लुंबिनी. ठीक आहे. त्याच्यानंतर आहे महिला कैद्यांसाठी राज्यातील पहिले खुले कारागृह किंवा तुरुंग डॅश डॅश येथे स्थापन करण्यात आले. मुंबई, पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर. हा करंटचा विषय आहे. तर ते आहे पुण्याला केलेलं आहे त्यांनी. त्याच्यानंतर आहे CBI केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभाग कार्यालय कुठे आहे? हे बघा, हे सेम परत पोलीस भरतीचा प्रश्न. मुंबई, ठाणे, नवी दिल्ली यापैकी नाही. तर याचा आन्सर आहे नवी दिल्ली. ठीक आहे. त्याच्यानंतर पुढे आहे कविता राऊत कोणत्या नावाने ओळखली जाते? लिटल गर्ल, सुवर्णकन्या, पायोली एक्सप्रेस, सावरपाडा एक्सप्रेस. याचा आपल्याला शाळेत धडा पण होता बघा, सावरपाडा एक्सप्रेस. त्याच्यानंतर आहे जागतिक कुटुंब दिन केव्हा साजरा केला जातो? 15 मे, 19 मे, 15 जून, 19 जून. तर याचा आन्सर आहे 15 मेला. आता एकच लास्ट उरलेली आहे आपली स्लाईड. ठीक आहे. पुढचा आहे दुहेरी राज्यव्यवस्था यांनी सुरू केली? लॉर्ड लिटन, लॉर्ड मेयो, रॉबर्ट क्लाइव्ह, वॉरन हेस्टिंग. तर याचा आन्सर आहे आन्सर सी. रॉबर्ट क्लाइव्ह. त्याच्यानंतर आहे भारतातील क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठे घटक राज्य कोणते? क्षेत्रफळाने विचारलं आहे, लोकसंख्येने नाही.
तर याचा आन्सर आहे राजस्थान. क्षेत्रफळाने राजस्थान मोठे आहे आणि लोकसंख्येने उत्तर प्रदेश मोठे. ठीक आहे, ही लास्ट आहे आपली. त्याच्यानंतर आहे संविधान सभेतील मूलभूत हक्क आणि अल्पसंख्याक समितीचे अध्यक्ष कोण होते? बाबासाहेब आंबेडकर, राजेंद्र प्रसाद, सरदार पटेल, जवाहरलाल नेहरू. तर मूलभूत हक्क आणि अल्पसंख्याकाचे होते सरदार पटेल. त्याच्यानंतर आहे इन्सुलिन हे प्राण्यांच्या या अवयवांमधून स्त्रवणारे संप्रेरक आहे. जठर, आतडे, यकृत, स्वादुपिंड. तर इन्सुलिन हे स्वादुपिंडामधून तयार होते, स्वादुपिंड. त्याच्यानंतर आहे स्वातंत्र्यप्राप्तीनंतर भारताने जगात इतर देशांसंबंधी डॅश डॅश धोरण स्वीकारले. सुडोच नाही, हे सुडाचे म्हणायचे त्यांना. नंतर उदासीनतेचे, अलिप्ततावादाचे, वसाहतवादाचे. तर आपण अलिप्त राहण्याचा निर्णय घेतलेला होता. त्याच्यानंतर आहे खालील कशात कॅल्शियमचे प्रमाण अधिक असते? डाळ, खाद्यतेल, दूध, संत्री. तर याचा आन्सर आहे सी, दुधात कॅल्शियम भरपूर असतं. नंतर आहे कोकण रेल्वे मार्गावरील सर्वात लांब बोगदा या ठिकाणी आहे. आरवली, कुरबुडे, दिवा, चिपळूण. तर याचा आन्सर आहे ऑप्शन बी, कुरबुडे. खूपच मोठं झाले. नंतर आहे महाराष्ट्रातील आद्य क्रांतिकारक कोण होते? राजा राममोहन रॉय, दादाभाई नौरोजी, विनायक दामोदर सावरकर, वासुदेव बळवंत फडके. सगळ्यांना आम्हा सगळ्यांना माहीत असलेले वासुदेव बळवंत फडके आद्य क्रांतिकारक. त्याच्यानंतर आहे जीवशास्त्रातील उत्क्रांतिवादाचा सिद्धांत यांनी मांडला? चार्ल्स डार्विन, अल्बर्ट आइन्स्टाईन, आयझॅक न्यूटन, सी.व्ही. रामन. याचा आन्सर आहे चार्ल्स डार्विन. त्याच्यानंतर आहे खालीलपैकी सर्वात मोठी परिसंस्था कोणती? जंगल, नद्या, महासागर, वाळवंट. तर सर्वात मोठी परिसंस्था ही महासागर आहे. सर्वात जास्त पृथ्वीचा भूभाग हा महासागरानेच व्यापलेला आहे ना, म्हणून सर्वात मोठी परिसंस्था महासागर. त्याच्यानंतर आहे महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणती नदी खचदरीतून वाहते? तो गोदावरी, कृष्णा, तापी, घटप्रभा. तर याचा आन्सर आहे ऑप्शन सी, तापी. ही खचदरीमधून वाहते आणि तापी ही पश्चिम वाहिनीसुद्धा आहे. त्याच्यानंतर लास्ट क्वेश्चन आहे भारताची सर्वोच्च गुप्तहेर संस्था कोणती आहे? रॉ, IB, NIA, CBI. तर याचा आन्सर आहे रॉ. तर आजचे प्रश्न आपले इथेच संपले आहेत सगळे. व्हिडिओ कसा वाटला ते मला सांगा. आवडला असेल तर लाईक करा आणि अजून कुठल्या टॉपिक्सवर मी व्हिडिओ बनवते पण मला कमेंटमध्ये सांगा. ठीक आहे, चलो बाय बाय.